हाय, मी अविनाश, बायकोचा बहीण. हाय, आणि मी चैताली, नवऱ्याची गाय. स्वागत करते तुमचा आमच्या युट्यूबच्या पहिल्या ब्लॉग वरती. व्हेरी गुड. वी डिड आवर इंट्रो. आमचा आज पहिला दिवस आहे, सो आम्ही बेअर विथ अस. आम्ही शिकतोय शिकणार आणि पुढे जाणार. तसंच असतं. सो प्लॅन काय आजचं? आम्ही आता बाहेर चाललोय. आज वीकेंड आहे, बाय द वे, सॅटरडे आहे. येस, कुठे चाललोय? मी तुला गेल्यावर सांगतो. ओके, मला नाही माहितीये. सो ही इज टेकिंग मी आउट एका लॉंग ड्राईव्ह वरती, असं म्हटलं तरी चालेल. Yes. मला नाही माहिती आम्ही कुठे चाललो. सो विल सी. स्टे विथ अस. दाखवतो तुम्हाला पुढे जाऊ. ओके. पहिले मला ते गाणं आठवते. ते त्या दिवशी सोच गाणं लावलं होतं बघ आपण. त्या सोच नंतर ते अजून एक गाणं होतं दुसरं, मी तुला म्हंटल होतं. तुझे सोचता नाही, ते नाही का रे, मैं तेरे लई दुनिया न छड़िया, ते वाला नाही का, तेरे लई अपने करे. अरे यार, ते पंजाबी गाणं नाही का, हार्दिक संधूचं. हे गाणं लावायचं का तुला? ते नाही लावायचं मला. मला पूर्ण गाणं सांगतात. पण त्याच्यासारखं दुसरं एक गाणं होतं, ते त्याच टाइम मध्ये रिलीज झालं होतं. त्या दिवशी बघ, मी तुला म्हटलं हे तू गाणं ऐकलंय का? त्या गाण्याचं नाव काय होतं? गाण्याचं काही असं वर्डिंग? जुनच गाणं आहे ते, पण त्याचं त्यांनी नवीन केलंय. मला आठवत नाहीये. कोणतं गाणं आहे? आठवलं मला. कोणतं? चेन. चेन? सानू एक पल चेन ना. अच्छा, हा, ते हार्ली सँडूच आहे का ते? ते सांधूचं नाहीये. पण त्या जेव्हा कॉलेजला होतो त्या टाइमला ते गाणं रिलीज झालेलं ना, सोच. मग त्याच्या बरोबरच हे पण गाणं होतं. अच्छा, म्हणून मला ते दोन्ही असे रिलेटेबल वाटतात, नाही का, बिकॉज दे वर्क इन सिंक. आता आम्ही पोहोचलोय खडकवासल्याला. थोडं ब्रेक घ्यावं म्हटलं, काही खायचं प्यायचं. बघू आता पुढे. हे बघा, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अजून दाखवतो तुम्हाला पुढे. बघत राहा. पोहोचलो आपण. यस. कसं वाटतंय? खतरनाक. गरम होतंय ना थोडं? गरमी थोडी आहे, पण आम्ही सावली शोधली आहे एका झाडाखाली. आय शो यू द व्ह्यू एकाच मिनिटामध्ये. पुशअप करायचे 4-5 5. विल ट्राय 5.
मग कसं वाटतं तुला? मस्त शांत. शांत आहे. खूप दिवसांनी आम्ही खूप बाहेर आलो. दिवसांनी खूप बाहेर आलो. आम्ही तसे थोडे थोडे बाहेर जात राहतो. आज आम्ही खूप जास्त बाहेर आलोय. सॉरी, काय मिस्टेक होती. गलतीची मिस्टेक. बट इट्स नाईस. फंबल. आणि प्रॅक्टिस होऊन जाईल ना, हळूहळू ब्लॉग मध्ये बोलायला लागणार आहे, प्रॅक्टिस करायला लागणार आहे. बोलतो मध्ये काही टेन्शन नाही. छान बसलोय आम्ही मस्त इथे. जास्त क्राऊड नाहीये. मे बी बिकॉज आम्ही थोडं उशिरा आलोय. आमचं सकाळी 4ला उठायचा प्लॅन होता सोबत, तर आम्ही 6ला उठलोय. सो बेसिकली आम्ही 2 तास लेट चाललो. आमचा जो प्लॅन केला होता त्याच्यामुळे घरून निघायला 7 वाजले आम्हाला. 7ला नाही निघालो आपण, मग किती? 8ला निघालो आपण 8ला घरून. निघालो. हा, आणि आम्ही पोहोचलो इथे साधारण 10 वाजता ट्रॅव्हल करत करत. गर्दी नाहीये, सो आय एम स्टील टेकिंग इट ॲज अ पॉझिटिव्ह. खूप मस्त. मस्त आहे, खूप छान आहे. शांत आहे. कचरा पण जास्ती नाही, थोडाफार केलेला आहे लोकांनी. हा यार, हे काय माहिती का असा इश्यू असतो की तुम्ही खाता पिता, बियर पिता, सिगरेट पिता, करा, नो प्रॉब्लेम, तुमची पर्सनल चॉईस आहे. पण मेक शुअर की आपला कचरा आपण आपल्या बरोबर घरी न्यावा किंवा रस्त्यात कुठे कचरापेटीमध्ये डंप करावा. एवढा छान सुंदर जागा त्यांना खराब नका करू प्लीज, कारण बाकी लोकांचा पण एक्सपिरियन्स खराब होतो त्याच्यामुळे. आणि जस्ट छोटी बेसिक हॅबिट आहे, इफ यू स्टार्ट हॅव्हिंग दॅट. खूप डिफिकल्ट नाही आहे ही गोष्ट. सोबत एक पन्ने ठेवायची, त्याच्यामध्ये टाकायचं, गिरवून टाकून द्यायचं. त्याला आम्ही थोड्या वेळ बसतो. आता आम्ही सर्व निवांत बसणार. विल स्पेंड सम क्वालिटी टाइम टुगेदर आणि भेटूया थोड्या वेळानंतर. झालं आमच्या पाण्याबरोबर खेळून, निघतो आम्ही आता इथून. खरंच छान जागा आहे, विजिट खूप मस्त करा जागा आहे, है ना. तुम्ही नक्की व्हिजिट करा. नेक्स्ट प्लॅन काय आहे आपला? आता तर खूप सारे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि ज्वेलरी पण घ्यायची आहे. बघायची ऍटलीस्ट, बघायची तर आहे, पण सोनं खूप महाग झालंय. तर बघूनच शकतो आम्ही. नाही, बट इफ वी लाईक इट वी माइट बाय, घेऊ शकतो. हे मला माहिती नव्हतं. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे कुठे चाललोय. जस्ट आज इथून निघतोय, मग काही खाऊ पिऊ. थोडंसं खाऊ आणि मग दाखवतो. ओके, तर आता आम्ही आलो कोथरूडला कॅरेट लेन साठी. मॅडमला मंगळसूत्र बघायचंय. आम्ही बघतो आता कोणता आहे का नाही जे मला आवडते ते. आम्ही दाखवतो तुम्हाला कोणता आवडतो, जर असलं तर. ठीक आहे. आलो आम्ही कॅरेट लेन मधून जाऊन, आणि जे मला पाहिजे होतं मंगळसूत्र ते मला मिळालंय तिथे. बट ती ज्या साईज मध्ये, थोडं महाग होतं, बट ज्या साईज मध्ये मला हवं होतं त्या साईज मध्ये अवेलेबल नव्हतं. तर मी त्याला कस्टमाइज करायला आता ऑर्डर दिली आहे. 1 महिना लागणार आहे साधारण. कोणत्या घेतलं तसं घेतलं ते तुम्हाला 1 महिन्यानंतर दिसेल. सध्या नाही. बट कन्सिडरिंग मी ऍक्च्युली ते ना एक्सचेंज ऑफर मध्ये घेतलेलं मंगळसूत्र. तर एक्सचेंज ऑफर म्हणजे कसं की माझ्याकडे एक रिंग होती जी मी आता वापरत नव्हती. इट वॉज अ वांकी रिंग, आणि त्याच्या जागी मी आता ही दुसरी वांकी रिंग घेतली आहे प्लेन वाली. आणि जी अगोदरची होती ती कॅरेट लेन मधून घेतलेली, त्याच्यामध्ये डायमंडचे स्टोन्स वगैरे होते आणि ती मी घालत नव्हते. तर आय वॉज लाईक की ठीक आहे, त्याला एक्सचेंज देऊन आय वुड गेट समथिंग रादर दॅन ती अशी पडूनच होती ना फक्त. तर मग, आणि मला खूप दिवसापासून मंगळसूत्र एक घ्यायचंच होतं. सो डोरलम आणि लग्नात जे घेतलेले त्याच्यानंतर मी असं काही चांगलं मंगळसूत्र घेतलंच नव्हतं. सो आय वॉज जस्ट हे जे सध्या मी दुसरं काही घेतलं सोन्याचं, पण मंगळसूत्र आपण मंगळसूत्र नाही घेतलं, दुसऱ्या गोष्टी घेतल्या पण मंगळसूत्र नाही घेतला. तर मला तसं घ्यायचंच होतं एक मंगळसूत्र छानवालं. आणि आय एम समवन की जिला जास्त गोल्ड मध्ये वगैरे असा खूप जास्त असा इंटरेस्ट नाहीये. सो मला खूप मिनिमल ज्वेलरी, आणि मी एकच ज्वेलरी साधारण वर्ष घालते. आय डोंट गेट बोअर ऑफ इट. मला अशा खूप व्हरायटी नाही लागत ज्वेलरीच्या केसमध्ये. सो हे जे इयरिंग्स पण तुम्ही बघताय हे माझ्याकडे साधारण 5 वर्षांपासून आहेत सध्या. सो मी असं म्हणेन की मी माझ्या ज्वेलरीचा फुल यूज करत असते प्रत्येक वेळेस. आणि दॅट इज वाय यावेळेस मला असं वाटलं की ठीक आहे, ती रिंग एक्सचेंज करून आपण एक मंगळसूत्र घेऊ, थोडे एक्स्ट्रा पैसे घालू. माझ्या नवऱ्याला वाटलं नाही ते तेवढं वर्थ होतं म्हणून, बट आय
नाही मी नाही करते लग्नानंतर पहिल्यांदा एक मंगळसूत्र घेतलंय आम्ही, सो काही प्रॉब्लेम नाही. सो असं आहे. मंगळसूत्राचं काम तर झालंय. आता नेक्स्ट जे आहे, आम्हाला पाहिजे होतं काही ॲक्सेसरीज, मोबाईल ॲक्सेसरीज ज्या आम्ही शोधतोय, ज्या आम्हाला ब्लॉगिंगसाठी शोध करणार आहेत. तर आता आम्ही काही शॉप्समध्ये गुगलवरून शोधून कॉल केले, बट आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आहे, त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. तर आम्ही आता DIYला जातोय आणि मी बघू की तिथे आम्हाला काही मिळतंय का. सो प्रॉब्ली आम्ही आता आमच्या घराजवळच्या नाही, थोडा अलीकडच्या मॉलमध्ये जाणार आहे. तिथे थोडी कॉफी वगैरे घेऊ, कारण खूप जास्त झोप येते सध्या. दुपारचं 3-4 वाजले असणार आणि पानमुळे झोप नसते. सो दुपारी 3-4 वाजले, त्यांनी कॉफीची गरज आहे. सो तिथे एक छान थोडीशी कॉफी घेऊ, DIYला जाऊ, त्याच्यानंतर बघू पुढचं पुढे. आता आम्ही कॉफी घेतो, मग DIYला जातो. तुम्हाला दाखवतो कोणती कॉफी पिते ती. ठीक आहे.